आणि यानंतरची बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। एनडीटीव्ही मराठीनं सकाळपासूनच वाहतूक कोंडीची भीषण परिस्थिती दाखवली, त्याचीच दखल राज्य सरकारने घेतली आहे। ही दखल घेत कनेक्टिंग लिंक आजपासूनच खुला करण्यात आलाय। हा मार्ग उद्यापासून खुला करण्यात येणार होता, मात्र वाहतूक कोंडीमुळे हा मार्ग आजच खुला करण्यात आलाय। माझे सहकारी हेमाली मोहिते थेट या ठिकाणावरून जोडल्या गेलेत। हेमाली, खरं तर हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस आणि महाराष्ट्र दिनाचा आनंद द्विगुणित करणारा हा खरं तर दिवस आहे, कारण मिसिंग लिंक आजपासून सुरू झालेली आहे। पण यापेक्षाही आनंद हा आहे की जो मार्ग खुला होणार होता उद्या, तो आजच खुला करण्यात आलेला आहे। अर्थातच वाहतूक कोंडीमुळे नेमकी काय परिस्थिती सध्या आता या ठिकाणी पाहायला मिळते? तृप्ती, खरं आहे, खरं म्हणजे आज आनंदाचा दिवस होता। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातल्या प्रवाशांना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा 20 ते 30 मिनिटांचा आपला वेळ वाचेल अशी अपेक्षा होती। याचं कारण म्हणजे मिसिंग लिंक आजपासून खुला होईल किंवा आज त्याचं लोकार्पण होणार होतं आणि उद्या तो वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाईल असं सरकारनं जाहीर केलं होतं। मात्र आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे आणि उद्या शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण आज पर्यटनासाठी बाहेर पडले होते, फिरायला बाहेर पडले होते आणि त्यामुळे वाहनांची प्रचंड प्रमाणात गर्दी होती। नेहमीची गर्दी असते ती होतीच, मात्र शिवाय त्याबरोबर आणखीन मोठी गर्दी होती। म्हणजे जेव्हा आम्ही स्वतः हा इव्हेंट कव्हर करण्यासाठी साधारणपणे 7 वाजता नवी मुंबईहून निघालो आणि आम्ही 8 पर्यंत खरं म्हणजे एक्सप्रेस वेला लागलोही होतो। एक्सप्रेस वेवर जवळपास आम्ही फूड मॉलच्या इथे होतो आणि तिथून काही अंतरावरच हा मिसिंग लिंक होता। मात्र ते काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी आम्हाला सुद्धा जवळपास 2 तास लागले आणि त्यात अनेक प्रवासी सुद्धा अडकून पडले होते। वाहतूक अत्यंत संथ गतीनं सुरू होती। याचं कारण म्हणजे मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा असल्यामुळे एक बोगदा पूर्णपणे बंद होता, त्यामुळे एका बाजूची वाहतूक सुरू होती आणि याचा प्रचंड त्रास लोकांना सहन करावा लागला। लोक प्रचंड संतापले होते। म्हणजे जेव्हा आपल्या प्रतिनिधींनी म्हणजे यशपाल सोनकांबळे यांनी जेव्हा आपल्या त्या वाहन चालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तिथं पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते प्रवासी सुद्धा पोलिसांवर वैतागले आणि प्रचंड संतापले होते आणि त्यांना संताप येणं हे स्वाभाविक आहे। कारण सकाळी अगदी पहाटे पहाटे मुंबईहून निघालेले हे सगळे प्रवासी जे आहेत ते केवळ काही अंतरांचा प्रवासासाठी अगदी तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडले होते। म्हणजे साधारणपणे हा मिसिंग लिंक त्याचा लोकार्पण सोहळा होईपर्यंत सुद्धा एका बाजूनं आम्ही जे बघत होतो ती पूर्णपणे तिकडची लाईन जी होती ती ब्लॉकच झाली होती। तिथं सतत वाहनं येत होती, त्यांची गर्दी दाटून राहिली होती, वाहतूक अत्यंत संथ गतीनं सुरू होती। त्यामुळे जे नागरिक होते ते स्वाभाविक आहे की ते चिडलेत। एनडीटीव्ही मराठीनं सुद्धा ही बाजू प्रवाशांची बाजू मांडून ठामपणे मांडली की कसा लोकांना त्रास होतोय। तर वेळोवेळी आम्ही त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे की कसा लोकांना त्रास झाला आणि त्यानंतर अखेर आता याच बातमीची दखल घेत सरकारनं अखेर आता हा जो मिसिंग लिंक आहे जो उद्यापासून पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होणार होता, तो आजच खुला केलेला आहे। त्यामुळे एक दिलासा ह्या सगळ्या प्रवाशांना मिळालेला आणि त्यामुळे आता जी परिस्थिती पाहायला मिळते एक्सप्रेस वेवर आणि त्याच्या बाजूची जी लिंक आहे त्यावर तिथं आता वाहतूक अजिबात खोळंबलेली नाही आहे। आता सुसाट वाहतूक सुरू आहे मुंबई एक्सप्रेस वेवरून। तृप्ती, हेमाली, खरं तर हा मिसिंग लिंक सुरू करण्याचं किंवा तयार करण्याचं प्रयोजन हेच होतं की मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पुण्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटावी आणि महत्त्वाचं म्हणजे तीच वाहतूक कोंडी आज झाली आणि त्यामुळेच हा मिसिंग लिंक आजपासूनच सुरू करावा लागलेला आहे। तू ज्या भागामध्ये आहे तुझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं आपण पाहतोय, अतिशय वेगानं हा प्रवास सुरू झालेला आहे। मात्र दिवसभरामध्ये जी वाहतूक कोंडी झालेली होती त्यामुळे आता मिसिंग लिंकच्या माध्यमातून किती फरक पडतोय आता तू जे प्रत्यक्षपणे ती वाहतूक पाहते त्यामधून? आता मुंबईच्या दिशेनं यायला निघालेले आहे, त्यामुळे मिसिंग लिंक पासून आम्ही जेव्हा प्रवास सुरू केला साधारणपणे आम्ही 5:30 वाजता प्रवास सुरू केला आणि आता जे आहे ते तासाभरात आम्ही एक्सप्रेस वेवसुद्धा आता संपायला आलेला आहे। त्यामुळे एक पटकन हा प्रवास झालेला आहे। जसं आपल्याला अपेक्षा असते एक्सप्रेस वेवरची वाहतूक ही एक्सप्रेस किंवा सुसाट वेगवान असेल आणि त्यात मिसिंग लिंकवरून आपण थेट आल्यामुळे सलग आल्यामुळे म्हणजे कुसगावपासून ते खोपोलीमधलं अंतर हे पटकन कापता आलं, कारण तिथे अजिबातच काही वाहतूक कोणतीच वाहतूक म्हणजे वाहनं नव्हती आणि त्यानंतर त्याच्याही पुढे जी वाहनं जे आता तू माझ्या मागे पाहते आहेस अगदी सुसाट आणि वेगवान सध्या वाहतूक सुरू आहे। म्हणजे थोडक्यात अगदी सामान्यपणे वाहतूक सुरू आहे इथे।
निश्चित हेमाली, खरं तर तू मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 तास तुला खरं तर या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमापर्यंत पोहोचायला वेळ लागलेला होता आणि प्रत्यक्षात आता हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर तू सुद्धा त्या सुसाट प्रवासाचा आनंद घेतलेला आहेस, अनुभव घेतलेला आहे आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रवाशासाठी आणि अर्थात मुंबई पुण्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी सहज सुरू झालेला आहे आणि ही अत्यंत महत्त्वाचा हा महत्वाकांक्षी हा प्रकल्प होता आणि ज्याचं उद्घाटन आज झालेलं आहे. प्रत्यक्ष तू त्यावरून प्रवास केलेला आहे आणि अर्थातच आता वाहतूक कोंडीमधून सगळ्यांची सुटका झालेली आहे. धन्यवाद हेमाली या संपूर्ण माहिती करता.